एक गूढ आणि विठ्ठलाची परीक्षा. विचार करा, तुम्ही देवासाठी नैवेद्य ठेवलाय आणि गाभाऱ्याचे दरवाजे बंद आहेत. पण जेव्हा दरवाजा उघडतो, तबक रिकामी असतं आणि आत विठ्ठलाची मूर्ती तशीच पाषाणाची असते. मग तो नैवेद्य खाल्ला कोणी? संत नामदेव महाराज जेव्हा अवघ्या 7-8 वर्षांचे लहान बालक होते, तेव्हाची ही गोष्ट. एकदा त्यांचे वडील पंढरपूरला जाताना नामदेवांवर एक मोठी जबाबदारी सोपवून गेले. बाळा, रोज विठ्ठलाला नैवेद्य दाखवल्याशिवाय स्वतः काही खायचं नाही. लहान नामदेव सकाळीच खिरेची वाटी घेऊन मंदिरात पोहोचले. त्यांनी विठ्ठलाच्या मूर्तीसमोर खीर ठेवली, डोळे बंद केले आणि म्हणाले, देवा, खीर खा. काही वेळ गेला. नामदेवांनी डोळे उघडले. पण हे काय? खीर तर तशीच होती. विठ्ठल तर दगडी मूर्तीसारखा शांत उभा होता. नामदेवांना वाटले, देव कदाचित माझ्यावर रागवला आहे, म्हणून खीर खात नाहीये. त्यांनी काकुळतीला येऊन पुन्हा विनंती केली. पण खीर कमी झालीच नाही. आता नामदेवांच्या मनात एक भीती आणि विचार आला, जर देवाने खीर खाल्ली नाही, तर मलाही उपाशीच राहावे लागेल. वडिलांनी तर सांगितले होते, की देव खीर खातो, मग आज का खात नाहीये? माझ्याकडून काय चूक झाली? अखेर निरागस नामदेवांनी एक दगड हातात घेतला आणि रडत रडत म्हणाले, देवा, जर तू खीर खाल्ली नाहीस, तर मी याच दगडावर माझं डोकं आपटून प्राण देईन. नामदेवांचा तो बालहट्ट आणि अथांग भक्ती पाहून विठ्ठलालाही राहावले नाही. अचानक गाभाऱ्यात एक अद्भुत प्रकाश चमकला. ती पाषाणाची मूर्ती जिवंत झाली. प्रत्यक्ष विठ्ठलाने हसत मुखाने पुढे येऊन नामदेवांच्या हातातील खिरेची वाटी घेतली आणि ती खीर खाल्ली. लोकांसाठी देव फक्त दगडाची मूर्ती होता, पण नामदेवांच्या निरागस आणि खऱ्या भक्तीने त्या मूर्तीलाही जिवंत व्हायला भाग पाडले. जय जय पांडुरंग हरी.